सर्वांना मराठी मै टीम कडून मी सर्वांचं स्वागत करतो। पहा 17 ऑगस्ट 2025 रोजी मराठी भाषा अनुवादकाचा एक पेपर झाला। त्यामध्ये मराठी व्याकरणावर 40 प्रश्न होते आणि ते 40 प्रश्न आपल्याला आगामी गट क मुख्य परीक्षा जी 21 सप्टेंबर रोजी होणार आहे ती आणि 2026 मध्ये ज्या मुख्य परीक्षा होणार आहेत तर त्या मुख्य परीक्षांसाठी सुद्धा हा पेपर महत्त्वाचा आहे। त्यातली त्यात आता 21 सप्टेंबर रोजी जो पेपर होणार आहे तर त्यासाठी हा पेपर काय लीड देतोय, आपल्याला कोणत्या गोष्टी घेऊन येतोय की ज्या आपल्याला समजणार आहेत की आगामी गट क मुख्य परीक्षेसाठी जे 21 सप्टेंबरला होणार आहे तर त्यासाठी कोणत्या गोष्टी आपल्या अजून करायच्या बाकी आहेत किंवा आयोग आता कुठपर्यंत गेलेले आहे, आयोगाचा नेमका ट्रेंड काय, तर हा पेपर तुम्हाला नक्कीच 21 सप्टेंबरच्या पेपरसाठी फायदेशीर ठरणार आहे। तर सुरू करूया। पहिला प्रश्न बघा, कृपण या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द वापरून बनवलेले अचूक वाक्य आपल्याला ओळखायचे। आता हा PYQ माहिती आहे आपल्याला, वारंवार विचारलेले की कृपण म्हणजे काय, कंजूष, अजून काय, कवडी चुंबक, अजून एक महत्वाचा शब्द आहे काय, अनुदार। बघा कृपणचा समानार्थी काय, अनुदार, परत चिकट। आता आपल्याला काय विचारलंय, विरुद्धार्थी शब्द, एकदम सोपा प्रश्न आहे। तो अतिशय कंजूष माणूस आहे तो तर समानार्थी आहे, तो उदार मनाचा माणूस आहे। यस, सापडला आपल्याला। कृपणच्या विरुद्धार्थी काय, उदार, कृपणच्या विरुद्धार्थी उदार। अजून काय, दाता, हे शब्द महत्वाचे आहेत। ओके, बऱ्याच जणांना कृपण आणि कृश मध्ये कन्फ्युजन आहे। कृश वेगळं, कृश म्हणजे काय तर हडकुळा, हे कृपण म्हणजे काय तर कंजूस। लक्षात ठेवा, कवडी चुंबक किंवा अनुदार, चिकट, तर हे शब्द लक्षात ठेवायचे। ठीक आहे, तर आता पुढचा प्रश्न बघा, एकाने दुसऱ्यास सांगत चालून आलेली गोष्ट या शब्द समूहाला अचूक शब्द आपल्याला ओळखायचा आहे। बघा, एकाने दुसऱ्यास सांगून चालत आलेली गोष्ट म्हणजे काय तर दंतकथा असते ती, बरोबर, काल्पनिक कथा असते। आणि अशी काल्पनिक कथा ज्याचा उद्देश काय असतो तर नैतिक धडा देणे, हा शब्द सुद्धा महत्वाचा आहे। जर विचारला तर लक्षात ठेवायचा आहे, नैतिक धडा देणे सुद्धा या दंतकथेचा उद्देश असतो। लघुकथा वेगळी असणार आहे, नवकथा, दीर्घकथा काही संबंध नाही, दंतकथा विचारलेलं आहे, लक्षात ठेवायचंय, चुकायचं नाही। नंतर पुढचा प्रश्न बघा, गण्या म्हणजे शुद्ध नंदी बैल। बघा हा पेपर झाला 18 ऑगस्ट 2025 ला। याच्या अगोदर जो पेपर झाला ना तिथे याच प्रकारचं वाक्य होतं काय, च्यवनप्राश खाणे म्हणजे साक्षात बलसेवनच। म्हणजे याच्यावर प्रश्न होता, म्हणजे आपलं काम काय की शब्द शक्ती आता परफेक्ट करायचंय। शब्द शक्ती पर्यंत आयोग पोहोचलेले आहे, शब्द शक्तीमध्ये आता डिटेल मध्ये जाऊ शकतं। याच्यावर यापूर्वी सुद्धा वारंवार प्रश्न विचारलेले आहेत, पण लेटेस्ट ट्रेंड पाहिला तर शब्द शक्तीवर प्रश्न येण्याचे चान्सेस आहेत, त्यामुळे रिस्क घ्यायचे नाही। याच्यावर शब्द शक्ती टॉपिक हा परफेक्ट करून ठेवायचा। तर आता गण्या म्हणजे शुद्ध नंदी बैल म्हणजे काय तर हे लक्षणा शब्द शक्ती, एकदम वरवरचा प्रश्न आहे, पण डिटेल मध्ये जर आपण करायचं पाहिलं तर लक्षात ठेवा, शब्द शक्तीचं वर्गीकरण फोटोग्राफिक मेमरीमध्ये, तुमच्या व्हिज्युअलाइज मेमरीमध्ये परफेक्ट करून ठेवा। अभिधा शब्दशक्ती, लक्षणा शब्दशक्ती, व्यंजनाला शब्दशक्ती क्रमाने पाठ करायचे, बरोबर। आता अभिधा शब्दशक्तीचे 3 प्रकार आहेत, हे पण क्रमाने पाठ करायचे, योग अभिधा, रूढ अभिधा, योग रूढ अभिधा। एकदम सोपं आहे, यातला एक एक शब्द घेतला तरी तुम्ही डिकोड करू शकता। तुमच्या समोर डाटा आहे, पुस्तकामध्ये तुम्ही केलेला आहे, तर एका एका शब्दाचं डिकोडिंग करून आपल्या युट्यूबवर एक लेक्चर पण आहे अभिधा शब्दशक्तीचं, तेही तुम्ही पाहू शकता, एकदम सोपी शब्दशक्ती। आता लक्षणा शब्दशक्तीमध्ये नेमके कोणते उपप्रकार आहेत ना ते आपल्याला लक्षात येत नाही, तर लक्षात ठेवा, इथून पुढे कधीच चुकायचं नाही। बघा, लक्षणा शब्दशक्तीचे 2 प्रकार आहेत, निरूढा आणि प्रयोजनवती। ओके, प्रयोजनवतीचे परत 2 प्रकार आहेत, एक तर गौणी आणि शुद्धा। ओके, मग गौणीचे परत 2 प्रकार आहेत, सारोपा गौणी, साध्यवासना गौणी, आणि शुद्धाचे 4 प्रकार आहेत, कोणते, सारोपा शुद्धा, साध्यवासना शुद्धा, उपादान शुद्धा, यालाच अजहल लक्षण असं म्हणायचं, आणि लक्षणा लक्षणा शुद्धा, जहल लक्षण त्याला असं म्हणायचं। ठीक आहे, तर आता हे डोळ्यामध्ये फिट करून ठेवा की गौणीचे 2च प्रकार आहेत, सारोपा गौणी, साध्यवासना गौणी। शुद्धाचे किती प्रकार आहेत, 4 प्रकार आहेत, त्यामध्ये हे सारोपा आणि साध्यवासना ते लक्षात राहतील। अजून 2 कोणते लक्षात ठेवायचे, अपादान शुद्धा लक्षणा, आणि अजून कोणता, लक्षणा लक्षणा शुद्धा लक्षणा। ओके, तर हे सगळे प्रकार परत हे पण लक्षात ठेवायचे की उपादानलाच अजहल लक्षणा म्हणायचंय, आणि हे जहल लक्षणा कोणाला म्हणायचंय, लक्षणा लक्षणाला जहल लक्षणा म्हणायचंय। तर हे सुद्धा लक्षात ठेवायचे, आयोग लक्षणा लक्षणाच्या जागी जहल लक्षणा विचारू शकतो, उपादानच्या जागी अजहल लक्षणा विचारू शकतं। ठीक आहे, फसायचं नाही, यातली सगळी उदाहरणं परफेक्ट करून घ्यायची। आता फक्त एवढंच सांगतो, सारोपा गौणीचा विषय
सारोपा शुद्धाचा विषय. तर बघा, सारोपा गौणीची जर उदाहरणे पाहिली ना तर तुम्हाला अलंकारिक भाषा मिळेल. बघा तुम्ही सारोपा गौणीची उदाहरणे तुम्ही ज्या पुस्तकातून केलेली आहे किंवा आपल्या वर्कबुक मधून केली असतील तर तुमच्या लक्षात येईल की इथं अलंकारिक भाषा आहे. म्हणजे कसं, तिचे मुख म्हणजे चंद्रबिंबच होय. बघा नंतर काय, तिचे दात म्हणजे मोत्याचे दाणे किंवा बागेतील हिरवळ म्हणजे ईश्वराचा हिरवागार गालिचा. हे जर सगळे तुम्ही उदाहरणे पाहिले तर इथं थोडीशी अलंकारिक भाषा आहे. मग शुद्ध लक्षणा कशी ओळखायची, ही झाली सारोपा गौणी. आणि सारोपा शुद्ध कशी ओळखायची, तर लक्षात ठेवा सारोपा शुद्धामध्ये कार्यकारण भाव असतो. म्हणजे जिथे कार्य आहे तिथे कारण असणार आहे. म्हणजे कसं बघा, त्याची उदाहरणे आपण बघू आता. कोणती उदाहरणे त्याची? संप म्हणजे सामान्यांचे मरणच, आंबा खाणे म्हणजे बलसेवनच होय. किंवा आता आयोगाने विचारलेलं की च्यवनप्राश खाणे म्हणजे बलसेवनच होय. इथं कार्यकारण भाव आहे, एवढं लक्षात ठेवा. आणि सारोपा गौणीमध्ये तुम्हाला काय लक्षात ठेवायचंय, अलंकारिक भाषा असणार आहे. तुम्ही जर उदाहरणे समोर ठेवली ना, तुम्ही उदाहरणांमध्ये डिफरन्शिएट केले की तुमच्या लक्षात येणार आहे की सारोपा गौणी कधी असणार आहे, सारोपा शुद्ध कधी असणार आहे. आणि साध्य वसनामध्ये हीच उदाहरणे येतं, फक्त काय आहे ब्रॅकेटमध्ये त्याचं आद्य वसन झालेलं आहे, गायब झालेलं आहे, ते ब्रॅकेटमध्ये ठेवलेलं आहे. ठीक आहे, एवढंच लक्षात ठेवायचं. बाकी उपादान शुद्ध लक्षणामध्ये फेमस उदाहरणे आहेत. कोणती कोणती? पाणीपतावर 1.25 लाख बांगडी फुटली, इथं उपादानमध्ये काय येणार आहे, पाणीपतावरचं एक उदाहरण येणार आहे. अजून काय येणार आहे, किल्ल्यातून 100 तलवारी बाहेर आल्या, हे 100 तलवारी वाला एक उदाहरण कुठे येणार आहे, उपादानमध्ये येणार आहे. आणि लक्षणामध्ये फेमस आपली उदाहरणं कोणती? गहू खातो, आमच्या दारासमोरून हत्ती गेला, घरासमोरून रेल्वे गेली, सगळा वर्ग हसला, किंवा त्याच्या जिभेला हाड नाही, त्याच्या दारावरून रेल्वे गेली, गणपतीची मिरवणूक आमच्या दारा फोडून गेली, घरा फोडून गेली. हे जे सगळं येणार आहे ना, हे आपल्या सगळ्या लक्षात राहणारे आहे. म्हणूनच काय, लक्षणा शुद्ध लक्षणा, ही सगळी लक्षात राहणारी उदाहरणे. कोणते आपले? आम्ही गहू खातो, आमच्या घरावरून हत्ती गेला, नंतर आमच्या दारा फोडून रेल्वे गेली. ओके, या पद्धतीने तुम्ही लक्षात ठेवू शकता. लक्षात राहण्याशी मतलब तुम्ही तुमच्या पद्धती वापरा, कसंही करून लक्षात ठेवा. उदाहरणे जर वर विचारले तर ठीक आहे, लगेच येतील, पण डिटेलमध्ये जर गेलं ना, उपप्रकारांवर जर प्रश्न आला आणि गटकसाठी येऊ शकतो, तर आपण फसायचं नाही. ठीक आहे. नंतर व्यंजनामध्ये बघा, व्यंजनामध्ये पण 2 प्रकार आहेत. काय? शाब्दी व्यंजना, त्याच्यामध्ये परत 2 प्रकार आहेत. आणि व्यंजनाचे 2 प्रकार, शाब्दी व्यंजना, अर्थी व्यंजना. शाब्दीचे परत 2 प्रकार आहेत, अभिधामूलक शाब्दी व्यंजना आणि लक्षणामूलक शाब्दी व्यंजना. अर्थीचे 3 प्रकार आहेत, वस्तू ध्वनी, रस ध्वनी, अलंकार ध्वनी. पण व्यंजना जी शाब्दी व्यंजनामधला जो आहे ना, अभिधामूलक आणि लक्षणामूलक, तर त्याच्यावर जास्त प्रश्न आहेत. दोन्हींमध्ये पण उपप्रकारांवर प्रश्न येऊ शकतात, तर अजिबात फसायचं नाही. अभिधामूलक शाब्दी व्यंजनामध्ये काय काय येणार आहे? मी आता मुक्याचे व्रत सोडणार नाही, आयुष्यात प्रथमच हार स्वीकारण्याची वेळ आली, परत काय, चला आता विडा द्या. ही 2-3 उदाहरणे ते अभिधामूलक मध्ये येणार आहेत. आणि लक्षणामूलक मध्ये काय येणार आहे? गंगायाम घोष, बुद्धगयाचा पिवळा वारा, पाय टाकून जळात बसला असला औदुंबर. ठीक आहे, तर ही 3 उदाहरण लक्षात ठेवायची. आय रिपीट, कोणते? बुद्धगयाचा पिवळा वारा, पाय टाकून जळात बसला असला औदुंबर, लक्षणामूलक मध्ये येणार आहे. आणि अजून काय येणार आहे? गंगायाम घोष. हे 3 उदाहरणं पाठच करून टाकायचे. चला आता बघा, हा झाला 3 नंबरचा प्रश्न. आता पुढचा प्रश्न बघा, देशी शब्दांचा गट आपल्याला ओळखायचा आहे. बघा, तंबाखू म्हटलं की बाजूला काढा, धोंडा, घोडा, डोळा, ओस, ओके हे वाटतंय. झाड, हाड, डोके हे पण आहे. हापूस म्हटलं की बाजूला काढा. म्हणजे आपण पहिला प्रश्न सोडू, ब आणि क आपलं बरोबर आहे. बघा, धोंडा, घोडा, डोळा, झाड, हाड, डोके हे क्लिअर कट देशी शब्द आहेत, आपल्याला माहिती आहे. आता पहिल्या ए मध्ये बघा, तंबाखू. तंबाखू हा शब्द काय असणार आहे? पोर्तुगीज लोकांनीच आपल्याला सकाळ सकाळी तंबाखू खायची सवय लावली, गावाकडच्या लोकांना. पोर्तुगीज खलाशानी हे पोर्तुगीज शब्द, तंबाखू शब्द पोर्तुगीज शब्द. ओके, नंतर काय? कोबी हा पोर्तुगीज शब्द आहे. कसा? हा पोर्तुगीज खलाशी कोबी आणि बटाट्याच्या शेतात आला होता ना एक दिवस नाताळाच्या सुट्टीनिमित्त. कशातून? मचव्यातून. नंतर काय? तिकीट, काय? इंग्रजी शब्द आहे, एकदम सोपं आहे. नंतर काय? हापूस. हापूस म्हणजे काय? ह्या पोर्तुगीज खलाशाचं जे भारतातलं पीक होतं ना, 4 फळं, हापूस, अननस, फणस आणि अजून पेरू. ओके, नंतर हे पोशाख. पोशाख काय असणार आहे? फारसी शब्द. सामान काय असणार आहे? फारसी शब्द. एक एक शब्द असा पाठ करायचा. तुम्ही तुमच्या ट्रिक करा, मराठीमध्ये ट्रिक अवेलेबल आहे तर चॅनलवर, तुम्ही त्या ट्रिक करा, कोणत्याही ट्रिक करा, परंतु प्रत्येक शब्द ओळखीचा दिसला पाहिजे. हापूस म्हटलं की पोर्तुगीज आठवलं पाहिजे. आणि विदाउट ट्रिक, अशा अवघड ट्रिक करायच्या नाही, सोप्या ट्रिक करायच्या.
एक रिलेट करायचं एकमेकाला ते शब्द आणि लक्षात ठेवायचं. पोशाख म्हटलं की सामान म्हटलं की, आता मला कसं आठवलं सांगू का, तर जो फारसी सौदागर आहे ना, फारसी सौदागर, तर हे सौदागर म्हणजे काय, किराणावालाचा. तर आपली ट्रिक काय, तर त्या फारसी सौदागराच्या दुकानामध्ये चोरी झाली, त्याचं सगळं पोशाख सामान सगळं चोरीला गेलं होतं आणि भरपूर आणखी सगळे शब्द त्या चोरीमध्ये आपण कव्हर करतोय. नंतर मग गृहमंत्री फडणवीसांकडे तक्रार जाते. फडणवीस साहेब तिथं काय करतात, त्यांचं पोलीस डिपार्टमेंट काय करतात, त्यानुसार परत बाकीचे सगळे शब्द तुमच्या लक्षात राहणार आहेत. ओके, तर आता बघा पुढचा प्रश्न आहे, समानार्थी शब्दांचा योग्य तो पूर्ण गट आपल्याला ओळखायचा आहे. बघा एका एका शब्दामध्ये कसं आयोग फसवतं. बघा गगन, अंबर, अंतरिक्ष. ओके, सगळं सेम वाटतंय आपल्याला. नंतर बघा नभ, आबाळ, अंबुज. नाही, फ्लो मध्ये चुकायचं नाही. अंबुज म्हणजे काय, कमळ. ओके, नंतर काय, आकाश, तारांगण, नरक. नाही, आकाश तारांगण एकच आहे पण नरक मात्र नाही. ओके, तरंगिणी वेगळं बरं का, तरंगिणी मध्ये फसलो होतो आपण. तरंगिणी काय, नदी, बरेच जण फसले होते. तरंगिणी म्हणजे नदी, तारांगिणी, तारांगण म्हणजे काय, आकाश. नंतर बघा गगन, नभ आणि अवनी, फ्लो मध्ये चुकणार आहे. अवनी म्हणजे काय, पृथ्वी. आणि याला दुसरं नाव काय, धरणी. ओके, हे शब्द लक्षात ठेवायचे. अवनी म्हणजे पृथ्वी. ओके, अवनी मध्ये फसायचं नाही, कसाही करून ओळखीचा करा. अवनी बऱ्याच वेळा विचारलेला आहे. ठीक आहे, आता इथं देशी शब्दांचा विषय निघाला होता, तर देशी शब्द पण परफेक्ट करून घेऊ. कारण आपण काय करतो, एक 7-8 पॉईंट आहेत की या पेपरच्या माध्यमातून 21 सप्टेंबर साठी नेमका आयोगाने कोणता ट्रेंड घेतलेला आहे, तर त्या ट्रेंडचा अभ्यास करून आपण काय करतोय की ते 5-6 टॉपिक, मग ज्यामध्ये शब्दशक्ती एक तुम्हाला परफेक्ट करायचं आहे. कारण यापूर्वीच्या पेपरला पण 2 प्रश्न होते, आता ह्या पेपरमध्ये पण 1 प्रश्न. याचा अर्थ काय, शब्दशक्तीवर प्रश्न येण्याचे चान्सेस आहेत. रिस्क घेऊ नका, असं समजू नका की आता प्रश्न विचारून गेला म्हणजे प्रश्न येणार नाही. प्रश्न येऊ शकतो आणि डिटेलमध्ये येऊ शकतो. ठीक आहे, बघा देशी शब्द, देशातच जन्मणाऱ्या किंवा निर्माण झालेल्या शब्दांना आपण देशी शब्द म्हणतो. ज्यांची उत्पत्ती कशी झाली याची माहिती आपल्याला मिळते का, मिळत नाही. मग हे सगळे देशी शब्द पण लक्षात ठेवायचे कसे, या सगळ्या देशी शब्दांमधून आपल्याला काय करायचंय, ट ट ढ वाले बाजूला काढायचे. मग बघा झाड, दगड, दोंडा, गोडा, डोळे, डोके, हाड, पोट, गुडगा, रेडा, लुगडे, डेकून, उतरण, खवाटा, डोंगर, पेंडी, ओटा, ओटी, वेडा, वेडा, लूट, पीठ, मळकट, लाकूड, डहाळा, टाळके, पोवाडा, उजेड, ओढा, वडील, उन्हाडकी, पोरकट, कबाड, खुंटा, पीठ, झाडू, कुटाणा, लूट, थिटा, फटकळ, वाडूळ, रेडकू, मुस्कट, लाडू, दाट, खवाटा, टपोरे, टोनगा, डुडुळ, पाडस, कुटार, आघाडा. हे सगळे आहेत देशी शब्द. आपण ह्या सगळ्या गर्दीतून काय केलं, हे ट ट ढ वाले बाजूला काढले. याचा अर्थ असा नाही की कुठला पण ट ट ढ वाला दिसला की लगेच देशीकडे जायचं, असं करायचं नाही. कारण आता बघा किडूक मिडूक, किडूक मिडूक मध्ये ट ट ढ आहे म्हणून जायचं का, किडूक मिडूक माहित पाहिजे ना. जे माहित नाहीत आणि थोडेसे कन्फ्युज करणार आहेत, तर तिथं तुम्ही हे देशी शब्द लक्षात ठेवणार आहे. पण जे परफेक्ट माहित पाहिजेत असे शब्द आहेत, किडूक मिडूक तेलुगू शब्द, तो माहितच पाहिजे, तो देशी मध्ये नाही टाकायचा. अजून कोणते कानडी शब्द मी देतो बघा, टपाल, पडवळ, नंतर काय परडी, पगडी, हे भांडे, पगडी, परडी, भांडे, नंतर पेटी. हे सगळे शब्द आहेत ना, कसे आहेत, कानडी शब्द आहेत. ठीक आहे, इथं ट ट ड आहे म्हणून देशीकडे जायचं नाही. ओके, नंतर गुजराती 2 फेमस शब्द आहेत, कोणते, शेट आणि डबा आणि 3 रिकाम टेकडा. हे सगळे कोणते आहेत, डबामध्ये आयोग फसवते. आयोग काय करते, या 3 शब्दामध्ये हे ट ट ढ वाले सगळे शब्द आयोग टाकतं, त्यामध्ये डबा मिक्स करते, रिकाम टेकडा मिक्स करते, हे टपाल मिक्स करते. पण आयोग आपल्याला फसवायचा प्रयत्न करतं, पण आपण फसायचं का, आपण फसायचं नाही, आपण एक पाऊल पुढे राहायचं. अजून कोणते शब्द आहेत, तेलुगू झाला, नंतर मट्टा. एक मट्टा, मट्टा काय आहे, तमिळी, चिल्ली पिल्ली, सारं मट्टा पिऊन टाकतात म्हणजे तमिळी. ओके, तर हे सगळे, ही ट्रिक आपली. हे जे इतर महत्वाचे शब्द आहेत ना, बोका, बाजरी, वांगे, खुडा, चिमणी, झोप, कंबर, ओसरी, कचरा, चिखल, जोंधळा, आजार, काकवी, घोसाळे, माळ, भंगार, बाप, वडील, अवकाळा, हे सगळे शब्द युट्यूबला 3-4 मिनिटाची आपली ट्रिक आहे देशी शब्दाची, ते एकदा बघून घ्या, तुमचा एकही शब्द चुकणार नाही. प्लस हे फक्त एवढाच गैरसमज करू नका की कुठला पण ट ट ढ दिसला की लगेच देशीमध्ये टाकायचा, असं नाही. हे खालचे जे दिलेले आहेत ना, ते परफेक्ट करा. बाकीचे तुम्ही एकदा वाचून घ्या, तुमच्या लक्षात राहील की देशी शब्द कोणते असणार आहेत, आणि बाकीचे हे रिकाम टेकडा, डबा, याच्यावर काम करायचे. पडवळ, परडी, पगडी, भांडे, पेटी, टपाल, हे सगळे कसे असणार आहेत, कानडी शब्द असणार आहेत. ठीक आहे, आता बघा पुढचा प्रश्न घेऊ आपण 6 नंबरचा.
खालील पैकी तद्भव शब्दांचा शब्दगट बघा. आता आपण पहिल्यांदा प्रश्न फास्ट सोडू. हे कन्या दिसतंय ना, जोडाक्षर दिसतंय ना, तत्सम असणारे कट करा. भाऊ सासू सासरा बरोबर आहे. कर ग्रंथ जोडाक्षर असणारे कट करा. ओट काम घाम हे पण बरोबर आहे. म्हणजे बी आणि डी आपलं पर्याय बरोबर आहे. पर्याय क्रमांक 2. ओके, हे कसे आहेत? तत्सम शब्द आहेत. एक टेक्निक लक्षात ठेवा, जोडाक्षर दिसलं की तुम्ही कट करायला गेल तद्भव शब्द विचारलं तर. आणि इथं तत्सम प्रश्न असताना की जोडाक्षरवाला घेऊन चला, ठीक आहे. पण बाकीचे पण प्रश्न आपल्याला बाकीचे पण शब्द बघायचे. इथं आयोग 3च्या गटामध्ये एखादा तद्भव टाकतं, एखादा तत्सम टाकतं आणि फसवण्याचा प्रयत्न करतं. पण आपण फसायचं का? आता आपण हुशार झालो, आपण नाही फसायचं, ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा. आपण देशासाठी त्याग करू. आता बऱ्याच वेळा विचारलेलं आहे. काय? आज्ञार्थी. ओके, नंतर तुम्ही अभ्यास करावा. काय आहे? विद्यार्थी. जर तर काय आहे? संकेतार्थी. बापरे, उद्गारार्थी. म्हणजे काय उत्तर असणार आहे आपलं? पर्याय क्रमांक 2. ठीक आहे. ए ला 2 लावले आपण, बी ला 4, सी ला 1 आणि डी ला 3. ठीक आहे. बघा पुढचा प्रश्न बघा. इथे फसलोय आपण किंवा बरेच जण फसलेत. लाल रंगाची साडी नेसलेली ती बाई माझ्या मित्राची बायको आहे. उद्देश विस्तार. कधीही उद्देश विस्ताराकडे जाताना पहिला उद्देश शोधा. आहे म्हणजे इथं काय आहे? अस. मग काय विचारायचंय? असणारा कोण किंवा असणारी कोण? कोण आहे इथं असणारी? आपण फसतोय बघा, बायको. आणि बायको म्हणून मग काय करतोय? बायकोचं माझ्या मित्राचे हे उद्देश विस्तार करतोय. नाही, इथं बघा, करता नीट शोधा, उद्देश नीट शोधा. लाल रंगाची साडी नेसलेली ती बाई माझ्या मित्राची बायको आहे. म्हणजे असणारी कोण? ती बाई. ओके, ती बाई हे काय आहे? उद्देश. आणि मग उद्देश विस्तार काय असणार आहे? लाल रंगाची साडी नेसलेली. घाई गडबडीत चुकण्याचे चान्सेस आहेत. व्यवस्थित सोपा प्रश्न चुकवायचा नाही, सिली मिस्टेक करायची नाही. पर्याय क्रमांक 1 आपलं उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न बघा. वाक्याचे प्रथम उपस्थित संघटक म्हणजे वाक्यातील उद्देश आणि विधेय. विचारलेला प्रश्न आता माहिती आहे आपल्याला की वाक्याचे प्रथम उपस्थित विचारलं ना, उद्देश आणि विधेय, कर्ता आणि क्रियापद. उद्देशाचे जर विचारलं का नाही, मूळ उद्देश आणि उद्देश विस्तार, हे पण बरोबर आहे. आणि विधेयाचे विचारले, आता बघा, मूळ विधेय आणि विधेय विस्तार, तर हे तिन्ही पण पर्याय बरोबर आहेत. असं नाही करायचं विचार की आपण फक्त 2च वाचलेत, विधेयाचं वाचलं नाही. घेऊन जायचंय त्याला पण. मूळ विधेय आणि विधेय विस्तारक हे विधेयाचे प्रथम उपस्थित संघटक आहेत. कर्माचे विचारले भविष्यात तर काय? कर्म आणि कर्माचा विस्तार. ठीक आहे, तर हे असणार आहेत कर्माच्या प्रथम उपस्थित संघटक. ओके, आता बघा, ह्या पेपरमध्ये वाक्य पृथक्करणावर 3 ते 4 प्रश्न सापडले. त्यामुळे जरा वाक्य पृथक्करण आपण परफेक्ट करून घेऊ. एक पेज भरून आता वाक्य पृथक्करणाचं अनालिसिस आपण करूया. बघा, पहिले तर समजून घ्या प्रथम उपस्थित संघटक म्हणजे काय किंवा प्रथम उपस्थित घटक म्हणजे काय. डिटेल जायचं नाही, फक्त बेसिक समजून घ्या. प्रथम उपस्थित संघटक म्हणजे त्या रचनेला प्रत्यक्षपणे जबाबदार असणारे घटक. आपल्याला बीएचं एक पुस्तक आहे, YCMचं आहे किंवा प्लेन आहे, तर माझ्या लक्षात नाही, पण बीएच्या एका पुस्तकामध्ये याची व्याख्या सापडली की प्रथम उपस्थित संघटक म्हणजे काय, तर त्या रचनेला प्रत्यक्षपणे जबाबदार असणारे घटक. कोणत्याही रचनेचे पहिल्या टप्प्यावर जे संघटक होतात ना, ते त्याचे असतात प्रथम उपस्थित संघटक. अजून एक नवीन शब्द आपल्याला भेटलाय, काय की याच प्रथम उपस्थित संघटकाला अव्यवहित संघटक असं सुद्धा म्हणतात. हा शब्द सुद्धा तुमच्या नोट्समध्ये ऍड करून ठेवा. प्रथम उपस्थित संघटक म्हणजेच अव्यवहित संघटक. आता आयोग इतर डिटेलमध्ये जाणार नाही, पण लक्षात असावं म्हणून. ठीक आहे, जर गेलं तर तुमच्या लक्षात पाहिजे. आणि अंतिम संघटक म्हणजे काय? आता प्रथम उपस्थित संघटक आपण पाहिले, आता अंतिम संघटक म्हणजे काय, तर ज्या संघटकाचे पुढे विश्लेषण शक्य नसते. एवढंच लक्षात ठेवा की ज्या संघटकाचं बिचाऱ्याचं विश्लेषण पुढे शक्य नसते, त्या रचनेला म्हणायचे अंतिम संघटक. ओके, जास्त डिटेल जायचंय का? डिटेलमध्ये जायचं नाही, फक्त व्याख्या समजून घ्या. बघा, नंतर वाक्याचे प्रथम उपस्थित संघटक उद्देश आणि विधेय. उद्देशाचे प्रथम उपस्थित संघटक मूळ उद्देश आणि उद्देश विस्तार. आणि विधेयाचे प्रथम उपस्थित संघटक मूळ विधेय आणि विधेय विस्तार. संपला विषय. आता वाक्याचे 2 भाग आहेत. कोणते 2 भाग आहेत? एक उद्देश विभाग, त्यालाच म्हणायचे उद्देशांग. यालाच आपण असे म्हणू शकतो की वाक्याचे 2 अंगे आहेत. कोणती 2 अंग आहेत? उद्देशांग, विधेयांग. तसंच वाक्याचे 2 भाग आहेत असं पण म्हणू शकतो. काय? उद्देश विभाग किंवा उद्देश भाग आणि विधेय भाग. ठीक आहे, हे झाले वाक्याचे 2 भाग. पण विधेयाचे भाग कोणते असं विचारलं, कशाचे? सॉरी, उद्देशाचे भाग कोणते विचारले? उद्देशाचे. किंवा उद्देश विभागात कोणाचा समावेश होतो असं विचारलं तर काय? दोघांचाच समावेश होतो, मूळ उद्देश आणि उद्देश विस्तार. हे तर आपल्याला माहिती आहे. पण फसतोय कुठं आपण? विधेय विभागाचे नेमके भाग कोणते किंवा विधेय विभागामध्ये कशाचा समावेश होतो? तर विधेय विभागामध्ये आपण फक्त म्हणतो की विधेय विस्तार आणि मूळ विधेय
नाही. वाळंबे सरांच्या पुस्तकातला हा चार्ट जर तुम्ही पाहिला तर तुम्हाला क्लिअर कट समजेल की विधेय विभागामध्ये काय काय येतंय. कर्म पण येतंय, कर्माचा विस्तार पण येतोय, विधेय पण येतंय, विधेय विस्तार पण येतोय आणि विधेय पूरक पण येतंय. सगळंच येतंय. हे जे दोन सोडले ना पहिले कार्य करते, बाकीचं सगळं कुठे येतंय? विधेय विभागामध्ये येते. फसायचं नाही, जास्त विचार करायचा नाही. आपण काय करतो? जास्त विचार कर्माला बाजूला काढतो. ते आपण असं म्हणतो की कर्म आणि कर्मविस्तार ते वेगळ्या ह्याच्यात जाईल. तसं नाही. दोनच भाग आहेत वाक्याचे. एक आहे उद्देश विभाग, विधेय विभाग. मग जर का उद्देश विभागामध्ये हे दोनच कार्यकर्ते असतील, कोणते? मूळ उद्देश आणि उद्देश विस्तार, तर बाकीचे सगळे कार्यकर्ते टाका ना इकडे विधेय विभागामध्ये. संपला विषय. इथं अजून एक गोष्ट तुम्हाला लक्षात सांगतो, लक्षात ठेवायची आपल्याला. काय? कर्मालाच बिचाऱ्याला कर्मपूरक म्हणायचंय. कर्म म्हणजेच कर्मपूरक. आणि मग हे कर्माला जसं आपण म्हणतोय ना कर्माचा विस्तार, म्हणजे कर्माबद्दल माहिती सांगणारे शब्द, तसंच कर्म विस्ताराला अजून दुसरा शब्द काय? कर्मपूरकाचा विस्तार. ठीक आहे. हे दोन्ही शब्द लक्षात ठेवायचे. फसतो कुठं आपण? की आयोग एखादं वाक्य देतं आणि काय विचारतं? कर्मपूरक वाळका. म्हणजे आपण काय म्हणतो की अरे कर्म सापडतंय पण कर्मपूरक, मग आपण कर्माचा जो विस्तार असतो का नाही ते उत्तर टाकतो कर्मपूरकामध्ये. नाही, अजिबात नाही. कर्म म्हणजेच कर्मपूरक आणि कर्म विस्तार म्हणजेच कर्मपूरकाचा विस्तार. एवढा सिंपल कार्यक्रम आहे. फसायचा का इथून पुढे? अजिबात फसायचा नाही. लक्षात ठेवायचं. फसला की मग संपला विषय. वाक्य पृथक्करण या घटकावरील महत्वाच्या फॅक्ट्स. आता विषय निघलाच आहे वाक्य पृथक्करणाचा, तर काही अशा महत्वाच्या फॅक्ट सांगतो तुम्हाला की ज्या परीक्षेमध्ये येण्याचे चान्सेस आहेत. सेंटेन्स टाईप प्रश्न आला तर तुमचं चुकणार नाही. एवढेच 7-8 सेंटेन्स आहेत फक्त, आपण सगळे एकत्रित घेतले तिथं. बघा, पहिलं सेंटेन्स काय? कर्त्याची अधिविशेषणे व समानाधिकरण शब्द हे उद्देश विस्ताराचे काम करतात. बघा, उद्देश विस्ताराचे काम कोण करते? कर्त्याच्या आधी आलेली विशेषणे, अगोदर आलेली विशेषणे. कर्त्याची विधी विशेषणे करत नाहीत उद्देश विस्ताराचं काम. मेक इट क्लिअर. ओके. आणि अजून काय करते उद्देश विस्ताराचं काम? समानाधिकरण शब्द. मग हे काय आहेत समानाधिकरण शब्द? तर नामापूर्वी येणारा त्याच अर्थाचा शब्द म्हणजे समानाधिकरण शब्द. एकदम सिंपल आहे. पण तो कधी येतोय? नामाच्या पूर्वी येतोय बरं का. पूर्वी, नंतर नाही. हा पण लक्षात ठेवा. समानाधिकरण शब्द काय? नामापूर्वी येणारा. आयोग पूर्वी नंतर मध्ये लय फसवतं. ओके, तर इथं फसायचं नाही. बघा, वाक्यात जर क्रिया विशेषणे आले ना तर ती विधेय विस्ताराचे कार्य करतात. एकदम सिंपल आहे. द्विकर्मक वाक्यातील अप्रत्यक्ष किंवा व्यक्तिवाचक कर्म हे विधेय पूरकाचं काम करतं. बघा, फॅक्ट सापडले. काय? द्विकर्मक वाक्य असेल का नाही, तर त्या द्विकर्मक वाक्यातलं जे व्यक्तिवाचक कर्म असतं का ना, ज्यालाच आपण म्हणतो अप्रत्यक्ष कर्म, ते कशाचं काम करते? विधेय पूरकाचं काम करते. फसायचं नाही. बरं, आता हे झालं द्विकर्मक वाक्याच्या बाबतीत. पण अकर्मक वाक्यात जर कर्मच नसते तेव्हा त्या वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा जो शब्द असतो तो कशाचं काम करतोय? विधेय पूरक. शारदाच्या चांदण्यात आयोगाचं फेवरेट आहे, आठवलं का? गुलमोहर कसा दिसतो? मोहक दिसतो. हे जे मोहक आहे ना ते वाक्यातलं कर्म आहे का? नाही, ते वाक्यच आहे. काय? हे दिस हा धातूच मुळात अकर्मक आहे, म्हणजे ते अकर्मक वाक्य. मग अशा वेळी अकर्मक वाक्यात कर्म नाही. ओके. आणि त्यावेळेस विधानाचा अर्थ पूर्ण करणारा हा जो मोहक शब्द आहे ना, मोहक, तो कशाचं काम करतोय? विधेय पूरकाचं काम करतोय. लक्षात ठेवायचंय. आता बघा गंमत. कर्त्याची अधिविशेषणे बघितलं होतं आपण, उद्देश विस्तार. पण इथं कर्त्याची विधी विशेषणे कशाचं? विधी पूरकाचं. विधी या विधीवरनं, हे कर्त्याच्या विधी विशेषणातला जो विधी आहे ना त्याच्यावरनं हा विधी लक्षात ठेवायचा. विधी पूरकातला विधी. विधीला विधीची जोड लावायची डायरेक्ट परमनंट मेमरीमध्ये. ठीक आहे. बघा, वाक्याचा कर्ता आणि कर्त्यानंतर आलेले नाम दोघेही एकाच व्यक्ती किंवा एकाच व्यक्तीबद्दल दर्शवित असेल तर कर्त्यानंतर येणारे नाम हे विधी पूरकाचं कार्य करतं. आयोगाने विचारलेलं आहे हे वाक्य. एकच ट्रिक सांगतो फक्त. काय? कर्त्यानंतर येणारं नाम. कर्त्यानंतर, नंतर म्हणलं की काय असणार आहे? विधी असणार आहे ना. विधी म्हटलं की काय? विधी पूरक करून टाका ना. कर्त्यानंतर येणारे नाम जर विचारलं तर विधी पूरकाचं काम करतं. आयोगाने विचारलेले, फसायचं नाही. अजून एक आयोगाने विचारलेलं आहे. काय? कर्त्यापूर्वी आलेले चतुर्थी विभक्तीतील नाम कशाचं काम करते? विधी पूरकाचं. इथं चतुर्थी विभक्ती पण विचारलंय. कोणत्या विभक्तीतील? कर्त्यापूर्वी. जर चतुर्थी विभक्तीतील नाम असेल तर ते असते विधीपूरक. म्हणजे कर्त्यापूर्वी. आपण हा गैरसमज काढून टाका आता की कर्त्यापूर्वी म्हटलं की आधी विशेषणे. इथं आधी विशेषणे कर्त्यापूर्वी येत आहेत, पण काय आहेत? विशेषणे. इथं कर्त्यापूर्वी येत आहेत. ते झाडांना पालवी फुटते बघा, पालवीचं उदाहरण आहे, तर ते तुम्ही बघून घ्या. कर्त्यापूर्वी येत आहे, चतुर्थी विभक्तीतील येत आहे, तर त्यावेळेस त्याला म्हणतोय आपण विधीपूरक. ओके.
तर आता इथून पुढे फसायचं नाही. अजून काय, आता इतकं चाललंय विधीपूरक, तर ही विधीपूर्वक असतात कशी, ती अस्तित्ववाचक असतात. पण स्थित्यंतरवाचक असू शकतात का? येस, कधी कधी असू शकतात, पण परमनंटली अस्तित्ववाचक असतात. पण कधी कधी स्थित्यंतरवाचक सुद्धा असू शकतात. ओके, फ्लेक्झिबल राहायचे. बर, स्थलवाचक क्रिया विशेषणे आधारपूरकाचं काम करतात. आता सगळं विधीपूरक चाललंय तर बिचारा आधारपूरक म्हणते माझ्याबद्दल पण एखादा फॅक्ट सांगा परीक्षाभिमुख, तर सांगतो. स्थलवाचक क्रिया विशेषणे जे असतात ना, ते आधारपूरकाचं काम करतात. आणि अजून एक, कर्माची आदी विशेषणे ही कर्मपूरकाच्या विस्ताराचे काम करतात. ओके, कर्मपूरक म्हणजे काय, अजून एकदा क्लिअर करून घ्या. कर्मपूरक म्हणजेच कर्माचा विस्तार, कर्मपूरकाचा विस्तार. ओके, मग कर्मपूरकाचा विस्ताराचं काम कोण करतंय? कर्माची आदी विशेषणे. एवढा सिंपल कार्यक्रम आहे, आता चुकायचं नाही. ठीक आहे. आणि आता हे आज्ञार्थी आणि विद्यार्थीवर प्रश्न, आता आयोग त्याच्यावर सारखा प्रश्न विचारतोय, तर त्याचेही सगळे आयोगाने विचारलेली उदाहरणे एकदा परफेक्ट फास्ट मध्ये घेऊ. बघा, आज्ञार्थीमध्ये एकच लक्षात ठेवायचे की उपरा हवीची आज्ञा काय, वाक्यातील क्रियापदाच्या अर्थावरून उपदेश, उपरा, प्रार्थना, आशीर्वाद, विनंती आणि बिचारी आज्ञा यांचा बोध होतो. उपदेश, प्रार्थना, आशीर्वाद, विनंती, आज्ञा यांचा बोध होतो. कुठं? आयोगाने जर आज्ञात टाकलं नाही आणि फक्त उपदेश, प्रार्थना टाकलं तर मात्र कन्फ्युजन होणार आहे. त्यामुळे उपरा हवीची आज्ञा पाठ करा. आता आयोगाने विचारलेली उदाहरणे एकदम सिंपल आहे. करू नको, उभे राहा, काम कराच, भले करो, बुद्धी दे, यश मिळो, जाऊ नका, लवकर उठा, पूर्ण करा, क्षमा करा, मी हे काम करू, मुला तुझे कल्याण हो हो. ओके, हे एक वाक्य रेड करायचं राहिलं, हे एक वाक्य हायलाइट करून ठेवा. आणि मला यातलं काही विचारू नका. ओके, ही वाक्य प्लस देवा सर्वांना सुखी ठेव, प्रार्थना आहे. आणि अजून एक, आपण माझी रजा मंजूर करावी, इथं काय, मी तुम्हाला विनंती करतोय आणि विनंती करतोय म्हणून हे आज्ञार्थी वाक्य इथं करावी मुळे विद्यार्थीकडे जायचं नाही. हा पॉइंट क्लिअर करून ठेवा. आता 2024 मध्ये गट ब मुख्य परीक्षेला, आय थिंक की राज्यसेवा मुख्य परीक्षेला याच्यावर प्रश्न आले आणि हे क्लिअर कट आहे तसं सेंटेन्स होतं, परंतु आयोगाने विद्यार्थी उत्तर दिलं का? नाही दिलं. विद्यार्थी उत्तर कुठलं दिलंय? हे काम तोच करे जणू जाणे, हे काम तोच करू जाणे. का दिलंय? आयोगाने 2 वेळा विचारलेलं आहे, ही तिसरी वेळ होती विचारायची. जे विचारलेलं आहे का नाही 2-2 वेळा, ते परफेक्टच पाहिजे, त्याच्यावर ठाम राहायचंय. आता ज्यांना माहित होतं ना की हे काम तोच करू जाणे, हे आयोगाने यापूर्वी 2 वेळा विद्यार्थी उत्तर दिलेलं आहे. हे ज्याला माहित होतं ना त्याने मग इथं आपण माझी रजा मंजूर करावी ह्याला डायरेक्ट कट करून टाकलं, कारण तसा ऑप्शनच नव्हता. दोन्ही पण बरोबर असणारी, एकच बरोबर असणारा ऑप्शन होता. त्यामुळे सगळेजण कुठे गेले? सगळेजण म्हणजे कोण? ज्यांनी PYQ व्यवस्थित केले होते, ज्यांना माहित होतं की हे काम तोच करू जाणे. आपल्या वर्कबुक मध्ये आपण दिलं होतं की हा प्रश्न येऊ शकतो, हा आणि जो वांचिलो तो लाहो. हे वाटत नाही विद्यार्थी, पण आहेत विद्यार्थी. आणि अजून आपलं भोळं मन कुठं फसते माहितीये का? रस्त्याने जाताना डाव्या बाजूने वाणी न्यावी, इथं सरतो आहे शेवट. पण विद्यार्थीमध्ये वाक्यात पाहिजे की, एवढा बारीक नाही विचार करायचा. एवढ्या अक्काबाईला पण मिशा बघायचा नाही. अक्काबाईला 2 मिशा बघायच्या आणि अक्काबाई ही स्त्री नसून पुरुष आहे असा निष्कर्ष काढायचा नाही. ठीक आहे. तर रस्त्याने जाताना डाव्या बाजूने वावी न्यावीत, काय असणार आहे? विद्यार्थी असणार आहे. चला आता पुढचा प्रश्न बघा. हा, अजून राहिलं नाही, विशेषणावर प्रश्न आहे, तर विशेषणावरचा पुढचा प्रश्न आहे बघा इथं. पहिला तर हा कंठ्य तालव्य वर्णांचे प्रकार. कंठ्य काय असणार आहे? एला 3 ची जोडी लावतोय आपण, आपलं काय उत्तरच निघलेलं आहे. ठीक आहे. तालव्याला काय असणार आहे? च च ज ज. नंतर मूर्धन्य काय असणार आहे? मट न रशळ. दंत काय असणार आहे? दाताची लस. आता याच्यात अनालिसिसची गरज नाही, तुमचं सगळं पाठ आहे, तुम्ही सगळं ट्रिका तुमच्या पद्धतीने करून ठेवलेले आहेत. पुढचा प्रश्न बघा. पहिला वर्ग, 4था बांगला, 8वी इयत्ता, 16वी वर्ष ही कोणत्या प्रकारची वाक्य आहेत? अव्यय विचारले. आता तुम्ही म्हणाल की सर आज ऑब्जेक्शन घेऊ आणि कॅन्सल करू. कॅन्सल होत नाही, इथं अव्यय चुकून झालेलं आहे. इथं काय पाहिजे होतं? विशेषणे. ठीक आहे. हे आमच्याकडून टायपिंग मिस्टेक नाही, तिथं पुस्तकातच, सॉरी पेपरमध्येच अव्यय हा शब्द होता. आता हे पहिला काय आहे? क्रम आहे, क्रमवाचक विशेषणे. आणि गणना काय असणार आहे? हे 1, 3, किती लोक होते? मोजून ये बर. 10, 100, नीट मोजून या. 99 होते. तर हे झाले गणनावाचक. आणि क्रम काय? कितवा आला? पहिला. शेवटून कितवा आला? 4था. ओके. आता कितवा काढणार आहे? 5वा. हे सगळे क्रमवाचक मध्ये. ओके. आणि हे सगळे 1, 2, 3, 100 याच्यामध्ये फसायचं नाही. आणि अजून कुठं कन्फ्युज होतोय आपण बघा. विशेषणांमधील कन्फ्युजन. साकल्यवाचक, जितक्या वस्तू आहेत का नाही तितक्या सगळ्या वस्तूंनी. तुम्ही 5 जण आहे ना, 5 पांडवांनी या. तुम्ही दोघे आहे का? दोघींनी या.
दोन्हींनी या, ओके, चारींनी या, दोघेंनी या, आणि उभयता म्हणजे जोडपे. तर तुम्ही जोडपे आहे का, उभयता आहे का, उभयता या. जितक्या वस्तूपैकी सर्व म्हटलं की साकल्यवाचक. आणि पृथकत्ववाचक म्हणजे काय, 100 जण बसलेत, 100 जण, आणि त्या 100 मधले मग 10-10च्या गटाने या रे तुम्ही, हे एक एकच मुलगी या, एकेकाने या. हे झालं पृथकत्ववाचक. लक्षात घ्या, समजून घ्या कन्सेप्ट. म्हणजे पाठांतर तर करायचंय, फॅक्ट्स लक्षात ठेवायचे, पण कन्सेप्ट पण समजून घ्या. पृथक किंवा वेगवेगळा असा बोध करून देणारे जी विशेषणे ते पृथकत्ववाचक. काय, एक एक एकेकाने 10-10चा गट, या पद्धतीने लक्षात ठेवायचं. आणि अजून तुम्हाला सांगतो, जर लक्षातच नाही राहिलं, तिथं आठवलंच नाही, आयोग काय करतं, एक एक सारखं विचारते. ओके, आणि एक एक जर तिथं आठवलंच नाही, आवृत्तीवाचक आहे का पृथकत्व, तर एकच लक्षात ठेवा, पृथकत्व मध्ये काय, पृथ्वी. पृथ्वी एक एक फेरी पूर्ण करते असं लक्षात ठेवा स्वतःभोवती, त्याच्यावरून तुमच्या लक्षात राहून जाईल. आणि आवृत्ती काय, संख्येची किती वेळा आवृत्ती, चौपट, दुहेरी, द्विगुणित, दुप्पट. तर हे सगळे बऱ्याच जणांना इथं दोघे म्हटलं की काय वाटतंय, आवृत्ती वाटतंय. नाही, दोघे म्हटलं की साकल्य, हे पाची, दोन्ही, चारी, दोघे, उभयता, साकल्यवाचक मध्ये जायचंय. पुढचा प्रश्न काय, पुराण कर्मणी त्वा काय कर्म करी जे लघु लेकराने. एकदम सिंपल आहे. नवीन कर्मणी कुठे, कडून, दिसलं कडून, शिपायाकडून. समापन कर्मणी सप्तमीत आहे का करता, मंदाचे पुराण वाचून झाले, दिसला. आणि हे वाचून झाले काय असणार आहे, संयुक्त क्रियापद. या दोन कंडिशन माहित पाहिजेत. ओके, शक्य कर्मणी मला हे काम करवते. ओके, नंतर पुढचा प्रश्न बघा, ऊत येणे, अतिरेक होणे. नंतर ऊर बडवणे काय असणार आहे, दुःख व्यक्त करणे. नंतर काय, ऊर भरून येणे, भावना दाटून येणे. आणि उहापोह करणे, विस्तृतपणे चर्चा करणे. पर्याय क्रमांक 2 बरोबर. एकदम सोपा प्रश्न आहे. बघा, परत एकदा वाक्य पृथक्करणावर प्रश्न आलेला आहे. काय आहे प्रश्न, पुढील विधाने वाचून आपल्याला अचूक पर्याय निवडायचे. वाक्याचे पृथक्करण करताना उद्देश आणि विधेय हे घटक विचारात घ्यावे लागतात का, येस. उद्देश म्हणजे कर्ता आणि विधेय म्हणजे क्रियापद. हा, तेच रामायण मगाशी पाहिलेलं आहे. वाक्यातील इतर शब्द उद्देश व विधेय यांच्या विस्तारासाठी आलेले असतात, इथं दिले नसतात. इथं काय पाहिजे होतं, असतात. म्हणजे हे सेंटेन्स काय आहे, चुकीचं आहे. म्हणजे ए बी बरोबर आणि सी चूक. पर्याय क्रमांक 1 एकदम सिंपल आहे. बघा, कर्कश या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द काय असणार आहे, कर्णकठोर, कर्णकटू, कर्णमधुर, मंजूळ. 2-2च्या ग्रुपमुळे सी आणि डी उत्तर असणार आहे. कर्कश म्हणजे कर्णकठोर, कर्णकटू, आणि त्याच्या विरुद्धार्थी म्हणजे काय, कर्णमधुर आणि मंजूळ. फ्लो मध्ये अजून एक गडबड होती. कर्कश वाचतो आपण, त्याचा विरुद्धार्थी शब्द इथं वाचतो, आणि प्रश्न बरोबर करताना कर्णकठोर, कर्णकटू, बी करतो, त्याचे समानार्थी बरोबर करतो. तर तशी फसगत होऊ द्यायची नाही. ओके, कर्णमधुर, मंजूळ, सी आणि डी बरोबर. बघा, पुढचा प्रश्न काय, 75वे वाढदिवसानिमित्त. 75 वाढदिवसाचा उत्सव अमृत महोत्सव असतो. 2 वेळा हा प्रश्न विचारलेला आहे, ही दुसरी वेळ आहे. रौप्य महोत्सव 25, सुवर्ण महोत्सव 50, शतक महोत्सव 100, आणि हिरक 60 का 61, 61 जण काय जणांना वाटतं, डोक्यातून काढून टाका. नंतर समानार्थी शब्दांच्या योग्य जोड्या जुळवा. नदी काय असणार आहे, तटिनी. पर्वत काय असणार आहे, शैल. तलाव काय असणार आहे, सरोवर. पाणी काय असणार आहे, उदक. बघा, शैल म्हणजे काय, पृथ्वीवरील सर्वात उंच भागाला शैल म्हणतात, म्हणजे पर्वत असणार आहे. अजून काय, सरोवर. तलावला अजून दुसरा महत्वाचा शब्द काय फेमस आहे, तटाक. परत काय, पुष्करणी. पुष्करणी, पुष्कर म्हणजे काय, कमळ. पण पुष्करणी म्हणजे कोण, तर तलाव. लक्षात ठेवायचं. नंतर काय, इथं नदीला तटिनी. अजून काय, तरंगिणी विचारलेलं आहे. नंतर काय, आपगा. सोपं सोपं घेतो, सॉरी अवघड घेऊ आपण. सरिता. सरिता स्त्री वाटतं, पण आहे नदी. नंतर पयोधिनी, हे सगळे नदीचे. ठीक आहे. आणि उदकसाठी काय, सलील, बारकी, पहिली वेलांटी. नंतर अंबू, दुसरा उकार. नंतर पै, परत नीर, परत तोय. हे सगळे शब्द काय आहेत, पाण्याचे समानार्थी शब्द आहे. ठीक आहे. नंतर पुढचा प्रश्न बघा, धातूला प्रत्यय लागून तयार झालेले साधित शब्द म्हणजे कृदंते. बरोबर आहे का, यस. धातू, कृतू. धातू आणि कृतू या पद्धतीने लक्षात ठेवायचं. धातू म्हणलं की कृदंतू. ओके. नंतर काय, संस्कृत मधील अनेक साधित शब्द, विशेषतः नामे मराठीत आलेले आहेत, त्यांना तद्भव. पहिले तरी बेसिक हे माहित पाहिजे भावा, की तद्भव शब्द आणि तत्सम शब्द आहेत ना, हे कसे शब्द आहेत, सिद्ध शब्दाचे प्रकार आहेत. इथं काय विचारले, साधित शब्द विचारले, तिथंच कट करा. ओके. आणि पुढचा बघा, संस्कृत मधील शब्दांमध्ये काही फरक होऊन जे शब्द मराठीत येतात. आता बघा, काही फरक होऊन म्हटलं की लगेच कळायला पाहिजे, तद्भव येतं. आहे तसे म्हटलं की तत्सम असते, म्हणजे सी पण चुकीचे आहे. फक्त ए बरोबर, बी आणि सी चूक.
बघा पुढचा प्रश्न, संत ज्ञानेश्वरांचा हरिपाठ शामरावांनी तोंडपाठ केला. तोंडाने पाठ विभक्ती तत्पुरुष कोणती? तृतीया विभक्ती तत्पुरुष. ठीक आहे. नंतर खालील शुद्ध शब्दांचा अचूक गटसिद्ध शब्द कर, बस, बोल. ओके, वाटतंय. जा, कर, हा हे आहेत. होकार आहे का? नाही. साधित शब्द आहे. जा, ये, प्रतिकार काय आहे? साधित शब्द आहे. नंतर करता, करणारा, प्रतिकार. प्रतिकार पण कसा आहे? साधित शब्द आहे. ठीक आहे. म्हणजे एक क्लिअर कट एक निघला आपला. कर, बस, बोल हे सिद्ध शब्द आहेत. नंतर बघा रचनेनुसार केवळ वाक्य कोणती ते ओळखायचे. पावसाळ्यात सगळे झाडे हिरवी होतात. ओके, हे केवळ वाक्य. एकच क्रियापद. जेव्हा तेव्हा कट करा. शिकारी लोकांना आपल्या बंदुकीचा भारी अभिमान असतो. हे पण बरोबर आहे. हे जे ते कट करा. म्हणजे ए आणि सी उत्तर असणार आहे. जे की एकच विधेय आणि एकच उद्देश त्यातून दर्शवतोय आणि ते असणार आहे केवळ वाक्य. नंतर बघा त्याचा अर्ज फेटाळण्यात आला. होकारार्थीचं करायचंय नकारार्थी सॉरी फेटाळण्याचा विरोधार्थी करा आणि इथं नकार द्या. बघा फेटाळण्याचं विरोधार्थी काय? स्वीकारण्यात. आणि शेवटी नकार द्या. जुळलं. 4 नंबरचं उत्तर असणार आहे. बघा मिश्र वाक्याच्या संदर्भात. मिश्र वाक्यात बघा पहिले कधी पण नाही, हे 3 वाजताना का नाही, हे कशाबद्दल विचारलंय ते लक्षात ठेवायचे. ओके, मिश्र वाक्याच्या संदर्भात वाक्यात एकच उद्देश एकच विधी असते नाही. ते तर केवळ वाक्याच्या बाबतीत आहे. वाक्यामध्ये एकापेक्षा अधिक उपवाक्य असतात. बरोबर आहे. वाक्यात एक प्रधान वाक्य आणि एक गौण असतं. बरोबर आहे. म्हणजे फक्त बी, सी बरोबर आहे. हे चूक आहे. लक्षात ठेवा. मिश्र वाक्यामध्ये एक प्रधान वाक्य पाहिजेच. बाकी किती पण 10 वाक्य गौण असू द्या, पण एक प्रधान वाक्य पाहिजे. आणि संयुक्त वाक्यामध्ये जेवढी काय वाक्य असतील ती सगळी कशी पाहिजेत? प्रधान वाक्य पाहिजेत. हे लक्षात ठेवा. संयुक्त वाक्यात गौण वाक्य नसतं. ओके. पुढचा प्रश्न बघा. खालील 2 वाक्यांचे एक संयुक्त वाक्य. संयुक्त वाक्य म्हटले काय आलं पाहिजे समोर? सविनियोग, समुच्चय बोधक, विकल्प बोधक, न्यूनत्व बोधक, परिणाम बोधक. बघा वारा सुटला, मुलांची पळापळ सुरू झाली. वारा सुटल्यावर, वारा सुटला आणि, वारा सुटला कॉमा कॉमा नाही. इथं टाका ना समुच्चय बोधक. पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर असणार. आता पुढचा प्रश्न बघा. अर्धचंद्र देणे, अरेरावी करणे, अभय देणे, अरेतुरे करणे, हकालपट्टी करणे. टीम मधून अर्धचंद्र दिला, हकालपट्टी केली, संपला विषय. अतिशहाणपणा करणे काय असणार आहे? अतिशहाणपणा करणे, नाकाने कांदे सोलणे. नाक मुरडणे काय असणार आहे? नाक पसंती दर्शवणे. नाक ठेचणे काय असणार आहे? एखाद्याला वटणीवर आणणे. नाक कापणे काय असणार आहे? अपमान करणे. पण आता आपण इथे अनालिसिस मध्ये आज सोडवतोय. पेपर मध्ये सोडवायचं कसं? बघा अतिशहाणपणा करणे, नाकाने कांदे सोलणे. ए ला 4 बघा पहिलं. ए ला 4. ओके. कॉमन काय आहे? डी ला 1 आहे. डी ला 1 काढून टाका. आता बघा नाक मुरडणे काय? नापसंती दाखवणे. बी ला काय आहे? 3 आहे. उत्तर आलेलं आहे. पुढचा प्रश्न बघा. कुठं? परीक्षा हॉलमध्ये. इथं प्रत्येकाच्या जोड्या लावून परत शोधत बसायचं नाही की काय कोणती जोडी लावली. इथं अनालिसिस चालू आहे म्हणून आपण देतोय. पण तिथं पहिले बघा कन्फर्म कोणतं ते कट करा लगेच. जे दोघांमध्ये संदिग्ध त्यात परत कॉमन बघा. हे कॉमन आहे त्याची त्याला लावून टाका. उरलेल्या दोघांमध्ये एक पण कन्फर्म करा. कन्फर्मेशन घ्या. उत्तर गोल करा. ठीक आहे. नाक ठेचणे काय? एखाद्याला वटणीवर आणणे. बघा आता पुढचा प्रश्न काय? आपले काम झाले की त्या व्यक्तीकडे दुर्लक्ष करणे. गरज सर्व वैद्य मोरो. हा बरोबर आहे. कामापुरता मामा, ताकापुरती आजी. हे पण बरोबर वाटते. बर पुढं हा 2-2च्या ग्रुपनीच आहे त्यामुळे टेन्शन नाही घ्यायचं. गरजवंताला अक्कल नसते नाही. गरीब गाय पोटात पाय. हे पण नाही. म्हणजे ए आणि बी आपलं बरोबर आहे. पर्याय क्रमांक 4. आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न. वाक्प्रचाराबाबत पुढील विधान वाचा आणि अचूक विधानाचा पर्याय निवडा. बघा भाषेतल्या अनेक वाक्प्रचारांच्या मुळाशी रूपक हा अलंकार असतो. बघा हा पेपर सोडवताना तुम्हाला एक अंदाज आला असेल की हा प्रश्न सोडवताना की याबद्दलची माहिती आपल्याला नाही. मग माहिती माहित नसताना कन्फर्म माहिती आहे का हे चुकीचं आहे? नाही माहिती. मग त्यावेळेस त्याला घेऊन जायचंय. बरोबर. ओके. विशिष्ट शब्द किंवा शब्द समूह यांच्या योजनेने वाक्प्रचार प्रकट होतो. शब्द समूह आहेत हे आलेले PYQ. हे पण बरोबर आहे. आणि वाक्प्रचारात समाज मनाचे प्रतिबिंब पडते. आता इथं माहित आहे का की नाही पडत बाबा प्रतिबिंब? असं काय आहे का? पडतंय दिलंय म्हणजे आहे. एकदम परफेक्ट वाक्य असणार आहे. ABC सर्व पर्याय बरोबर असणार आहेत. बघा लक्षात घ्या. वाक्प्रचारांवर प्रश्न येऊ लागलाय. थोडक्यात 2 मिनिटात सांगतो. वाक्प्रचार म्हणजे पहिले तर व्याख्येवर प्रश्न आलेला आहे की शब्दशः होणाऱ्या अर्थापेक्षा भिन्न आणि विशिष्ट अर्थाने रूढ होऊन बसलेला शब्द समूहाला हा वाक्प्रचार काय आहे? शब्द समूह आहे. कसा? भिन्न व विशिष्ट अर्थाने रूढ होऊन बसलेला शब्द समूह. फसणार आहे का? तिथून पुढे अजिबात फसायचं नाही. वाक्प्रचारांना वाच्यार्थापेक्षा कसा अर्थ होतोय? रूढीने वेगळा अर्थ प्राप्त होतोय. तो काय असतो? शब्द समूह असतो. संपूर्ण वाक्य असतं का? संपूर्ण वाक्य नसते बाबा. हे लक्षात ठेवा. संपूर्ण वाक्य नसते.
वाक्प्रचार हे विशिष्ट शब्द किंवा शब्दसमूह यांच्या योजनेने प्रकट होतात. आत्ताच वाक्य विचारलेले आहे. विशिष्ट शब्द आणि शब्दसमूह हे दोन्ही शब्द लक्षात ठेवायचे. बरं, वाक्प्रचार हा त्या वाक्याचा भाग असतो का? असतो ना. वाक्प्रचार हा वाक्याचा भाग असणार आहे, फक्त ते संपूर्ण वाक्य नसते, हे लक्षात ठेवा. नंतर वाक्प्रचारांना भाषेतील संप्रदाय म्हणतात. आता भाषेतील संप्रदाय म्हणलं की आयोग काय टाकल? अलंकार, म्हणी हे ऑप्शन मध्ये टाकल. आपण फसायचं का? फसायचं नाही. वाक्प्रचार म्हणजे भाषेतील संप्रदाय आणि वाक्प्रचार हे वाक्यात जसेचे तसे वापरले जातात. आता तुम्ही म्हणाल सर जसे तसे वाक्प्रचार वापरले जात नाहीत, पण आयोगाचे PYQ पाहिला 2021-22 तर हे सेंटेन्स आयोगाने बरोबर दिलेले आहे. त्यामुळे आपण जास्त शहाणपणा करायचा का? तर करायचं नाही. आपण गुगलवर सर्च करून म्हणायचं का की गुगल तर असं सांगतंय? अजिबात नाही तसं म्हणायचं. आयोग म्हणतोय ना, भाईने बोल दिया तो बोल दिया. ठीक आहे. वाक्प्रचार हे वाक्यात जसेच्या तसे वापरले जातात. एकच सांगतो, मराठीमध्ये तज्ञ व्हायला जायचं नाही. वाळंबे सरांचं पुस्तक, आयोगाचा डाटा, एवढ्यापर्यंत जर तुम्ही एवढ्या सीमित राहिला ना तर तुम्हाला 100% पोस्ट मिळते. ठीक आहे. बघा, वाक्प्रचार. आता रूपक अलंकार. तर वाक्प्रचार आणि रूपक अलंकार बघू आपण काय विषय. भाषेतल्या अनेक वाक्प्रचारांच्या मुळाशी रूपक अलंकार असतो. लक्षात ठेवायचं, इथून पुढे फसायचं नाही. रूपक अलंकाराच्या मदतीने भाषेत एक प्रकारची चमत्कृती येते, ज्यामुळे भाषा अधिक आकर्षक होते. यामुळेच वाक्प्रचार तयार होतात आणि भाषेचा सौंदर्यात्मक वापर होतो. बघा, रूपक अलंकारात एका गोष्टीचे गुण दुसऱ्या गोष्टीला लावले जातात, ज्यामुळे त्या वाक्प्रचाराला एक विशिष्ट अर्थ प्राप्त होतो. उदाहरणार्थ, गाढव या शब्दाचा वापर मूर्ख व्यक्तीसाठी केला जातो. कारण गाढव, आता इथे कट झाले, छापायचं राहिले. ठीक आहे, गाढव आपण मूर्ख व्यक्तीसाठी वापरतो. तर इथं फक्त एवढंच सारांश काय, तर वाक्प्रचारांच्या मुळाशी. पण प्रत्येक आहे का? अनेक वाक्प्रचारांचा शब्द आहे, प्रत्येक वाक्प्रचाराचा नाही. ठीक आहे. अनेक वाक्प्रचारांच्या मुळाशी रूपक हा अलंकार असतो. ठीक आहे. बरं, आता वाक्प्रचाराचा विषय निघाला तर म्हणीबद्दल पण 2-3 पॉईंट लक्षात ठेवा की म्हणीची व्याख्या काय आहे, तर सर्वांच्या बोलण्यात सतत येणारे चिमुकले, चटकदार, बोधपर आणि सर्वसामान्य वचन म्हणजे ह्या बिचाऱ्या म्हणी. ओके. आणि म्हणीतील एखाद्या म्हणीतील टिंब हा त्या म्हणीचा आत्मा असतो. तर हा अनुभव हा त्या म्हणीचा आत्मा असतो. आणि म्हणींना अजून काय म्हटलं जातंय? तोंडचे वाङ्मय. आणि अजून काय म्हटलं जातंय? अनुभवाच्या खाणी. तोंडचे वाङ्मय किंवा अनुभवाच्या खाणी हे लक्षात ठेवायचंय. अनुभव हा कीवर्ड म्हणीसाठी लक्षात ठेवायचंय. तोंडचे वाङ्मय म्हणजे काय? वाक्प्रचार. असं वाटू शकतं, तर नाही. म्हणींना तोंडचं वाङ्मय म्हणायचंय. मग वाक्प्रचारांना काय म्हणायचंय? तर भाषेतील संप्रदाय म्हणायचंय. ठीक आहे. नंतर पहा पुढचा प्रश्न. एकाच जातीचे अनेक शब्द लागोपाठ आल्यास कोणत्या विरामचिन्हाचा? एकाच जातीचे शब्द सारखा विचारला जातोय. काय आहे? स्वल्पविराम. मग स्वल्पविराम अजून कुठं वापरतोय आपण? संबोधन दर्शवताना, संबोधनानंतर हाक मारल्यावर आपण स्वल्पविराम टाकतोय. नंतर हे, की, असे या शब्दांनी 2 वाक्य जोडताना सुद्धा, हे, की, असे या शब्दांनी 2 वाक्य जोडताना स्वल्पविराम. आणि अजून कुठं आयोगाने विचारलंय? उद्गार ज्यावेळेस सौम्य असतो, सौम्य उद्गारामध्ये आपण काय वापरतोय? स्वल्पविराम वापरतोय. लक्षात ठेवायचंय. उद्गार सौम्य म्हटलं की उद्गारवाचककडे जायचं नाही, स्वल्पविरामकडे जायचं. अर्धविराम काय? अर्धा उभा. उभा म्हटलं की काय? उभयान्वयी अव्ययाने 2 वाक्य जोडताना अर्धविराम. आणि अपूर्ण म्हटलं की काय? अपूर्ण तपशील. अपूर्ण तपशील हा कीवर्ड लक्षात ठेवायचा आहे. अपूर्ण तपशील म्हणजे तपशील देताना. ठीक आहे. बघा पुढचा प्रश्न. नाम हा शब्द वस्तुवाचक आहे. यस, आयोगाने ह्याच्यापूर्वी पण हे सेंटेन्स विचारलेले पुस्तकामध्ये आहे. नाम ही शब्द जाती विकारी आहे. यस, विकारी आहेत ना पहिले 4. आणि विकार होताना नामाचे सामान्य रूप होत नाही. चुकवलं इथं. विकार होताना सामान्य रूप होते. ए आणि बी बरोबर, फक्त ए आणि बी बरोबर. ठीक आहे. बघा आता ज्या अर्थी नामामध्ये, बघा, नाम ही वस्तुवाचक संकल्पना आहे. याच्यावर 2 वेळा सेंटेन्स आयोगाने विचारले. तर भविष्यामध्ये आयोग एक पाऊल पुढे जाऊ शकतं. काय? की वस्तू या शब्दामध्ये खालील गोष्टींचा अंतर्भाव होतो. पदार्थ. आपल्याला वस्तू म्हटलं की काय आठवतंय? फक्त पदार्थ. हे 3 ऑप्शन येतील आणि वरील सर्व हा 4था ऑप्शन असेल. लक्षात ठेवा. भविष्यामध्ये पुढच्या 2-3 प्रश्नपत्रिकेमध्ये हा प्रश्न तुम्हाला भेटेल आयोगाच्या. वरील सर्व. ओके. काय? नाम ही वस्तुवाचक संकल्पना आहे आणि वस्तू या शब्दामध्ये कोणत्या गोष्टींचा अंतर्भाव होतो? आपण फक्त पदार्थच करू. पण प्राणी आणि प्राण्यांमधील गुण आणि धर्म म्हणजे सुद्धा वस्तू. लक्षात ठेवायचंय. मनाचे श्लोक आहेत का? नाही. वाळंबे सरांच्या पुस्तकाचा बेस आहे. लक्षात ठेवा. त्याच पुस्तकातले सगळे प्रश्न असतात. एकाच दुसरा सोडला की फक्त आपल्याला वाटतं की बाहेरचं पडतं आणि मग आपण फापट पसारा करण्याच्या नादात आपला बेस हरवतो आणि मग एवढं करून पण 38, 40, 39. बरं ठीक आहे. नामामध्ये खालील बाबींचा बोध होतो. प्रत्यक्ष वस्तू व त्यांचे गुणधर्म.
काल्पनिक वस्तू व त्यांचे गुणधर्म, प्राणी व त्यांचे गुणधर्म. नामामध्ये काय काय येतंय? वस्तू आणि त्यांचे गुणधर्म, काल्पनिक वस्तू त्यांचे गुणधर्म, ह्या प्रत्यक्ष वस्तू आहेत, ह्या काल्पनिक वस्तू आहेत. आणि प्राणी म्हणजे आपण आणि त्यांना आपले गुणधर्म, हे सगळे कुठे येतात? नामामध्ये येत आहेत. बघा, नामामध्ये आता फसायचं नाही. नंतर पुढचा प्रश्न बघा. बघा, अपूर्ण काळ सगळ्यात ओळखीचं काय? असतो असे जाईल. पाठच करायचंय. रीतीवर सारखं प्रश्न आहे का नाही? मग कार्यक्रम करा ना. असतो असे जाईल, काय असणार आहे? रीती. लावा सीला 2ची जोडी, लावा सीला 2ची जोडी. झालं, निघलं उत्तर. आणि जा ना पुढच्या प्रश्नाकडे लगेच. कुठं? प्रश्नपत्रिकेत. आता आपण अनालिसिस करू याचं. बघा, अपूर्ण भूतकाळ काय? तो अभ्यास करीत होता. नंतर त्याने अभ्यास केला होता, काय असणार आहे? केला होता म्हणजे पूर्ण झालाय ना, पूर्ण भूतकाळ. आणि हे तर काय? त्याने अभ्यास केला, साधा भूतकाळ असणार आहे. बघा पुढचा प्रश्न. आपण त्याला भेटायला नको का? या वाक्याचे विधानार्थी वाक्य आपल्याला ओळखायचंय. बघा, आपण त्याला भेटायला हवे का? क्वेश्चन मार्क आहे, क्वेश्चन मार्क आहे. आपण त्याला भेटायला हवे, सिंपल आहे, फक्त सी बरोबर. बघा, परत एकदा वाक्यपूर्तकरणाच्यावर प्रश्न आहे. काय आहे? त्याचा धाकटा मुलगा आवेकाचं फेवरेट आहे. उद्देश बघा ना, मुलगा. बीला 2ची जोडी लावा. बीला 2ची लागली, मग त्याचा धाकटा काय असणार आहे? उद्देश विस्तार असणार आहे. एला 1ची जोडी लागा. 3 नंबरचं उत्तर आपलं निघलेलं आहे. सॉरी, त्या एला 4ची जोडी लावा आणि बीला आपण 2ची लावली. 4 नंबरचं उत्तर आपलं निघलेलं आहे. ठीक आहे. आणि मग हे आज क्रिकेटच्या सामन्यात असणार आहे विधेय विस्तार आणि चांगला खेळायला असणार आहे काय? क्रियापद. चला पुढचा प्रश्न बघा. मराठी व्यंजनामध्ये अनुनासिक वर्ण 6 आहेत. ओके. आणि ज्या व्यंजनाचा उच्चार नाकातून होतो त्यांना अनुनासिक व्यंजन म्हणतात. ओके. म्हणजे आपण बघा फ्लो मध्ये फसलेलो आहे. आपण फ्लो मध्ये फसू शकतो, कारण आपण मराठी व्याकरणात किंवा प्रश्न सोडवताना आकड्यांवर जास्त फोकस करत नाही, फ्लो मध्ये चुकतो. लक्षात ठेवायचं. 6 आहेत का अनुनासिक? हे क, च, ट, त, प, हे बिचारे 5च आहेत ना. ह्या 5 मधला शेवटचा आहे तो काय असतो? पंचम वर्ग अनुनासिक असतो. मग इथं ते किती पाहिजेत? 5च पाहिजेत ना. म्हणजे याचा अर्थ काय? की पहिलं सेंटेन्स चुकीचं आहे, बरोबर. आणि दुसरं सेंटेन्स काय? ज्या व्यंजनाचा उच्चार नाकातून होतो त्यांना अनुनासिक म्हणतात. बरोबर आहे. म्हणजे या विधानाचा फक्त उत्तरार्ध बरोबर आहे. बघा, अनुनासिक म्हटलं की काय? ओझरते, अस्पष्ट उच्चार. आणि मग खणखणीत आणि स्पष्ट उच्चार काय? तर अनुस्वार. ओके. घंटा, तंटा हे सगळे काय? अनुस्वार. बघा पुढचा प्रश्न. जावे त्यांच्या वंशा तेव्हाकडे, ज्याचे जळते त्याला कळते. बीला लावा 4, बीला 4 एकच आहे. निघलं उत्तर. कन्फर्मेशन घ्या एकाचं. बडा घर, एला 2 बघा. बडा घर पोकळवासा, नाव मोठे, लक्षण मोठे, कन्फर्मेशन आलेले. चला पुढे लगेच. ओके. नाचता येईना अंगण वाकडे. आता आपण अनालिसिस बघू, पुढचं बघू. नाचता येईना अंगण वाकडेला काय येणार आहे? स्वयंपाक येईना ओली लाकडे. आणि बळी तो कान पेला काय असणार आहे? ज्याच्या हाती ससा तो पारधी. बघा, तुम्ही जर का वरून सुरुवात केली असती ना, बळी तो कान पेळी, तर तुम्हाला कदाचित तिथं ज्याच्या हाती ससा तो पारधी इथपर्यंत कन्फर्मेशन मिळालं नसतं. शेवटून सुरुवात केलं, उत्तरापर्यंत लगेच पोचताय. असं म्हणजे बऱ्याच ठिकाणी असा अनुभव आलाय. ठीक आहे. आता आपण पॅसेज सोडूया. ओके. आता बघा, पॅसेज मध्ये आपण काय करतो? आता जे तज्ज्ञ लोक असतील किंवा ज्याला एकदा त्या पेपर सोडवताना जर आकलन क्षमता जर का भयानक असेल, तर त्यांनी पहिला पॅसेज वाचावा, नंतर प्रश्न वाचले की डायरेक्ट उत्तर काढावी. पण जे सगळे मग आमच्यासारखे कार्यकर्ते आहेत का नाही, तर त्यांच्यासाठी काय ट्रिक आहे की पहिले तर तुम्ही एकदा 30 सेकंदामध्ये प्रश्नांवर नजर टाकायची. बघा, आणि आम्ही सोडवायचो काय? आमचा जो 4-5 जणांचा ग्रुप आहे, आम्ही सोडवायचो कसे? आम्हाला 5 पैकी 5 मार्क पडायचे. आम्ही फास्टमध्ये कसं सोडवायचो की राष्ट्रधर्मात कोणती गोष्ट अपेक्षित असते? राष्ट्रधर्मावर प्रश्न आहे. पॅसेज सुरुवात झालाय का नाही, इथं टाका राष्ट्र धर्मात कोणती गोष्ट अपेक्षित आहे. ओके. ओके, ठीक आहे. राष्ट्रवादात कोणती गोष्ट अपेक्षित नसते? ओके. राष्ट्रवादात पण विचारले. राष्ट्रवादात इथं टाका राष्ट्रवाद. क्रमाने यायचं वर्ण खाली. राष्ट्रवादात नेमकं काय सांगितले? कोणती गोष्ट अपेक्षित नसते. राष्ट्रांतर्गत संघर्षाला कोण निमंत्रण देत? बघा, राष्ट्रांतर्गत संघर्षावर प्रश्न आहे. इथं जागा आहे राष्ट्रांतर्गत संघर्ष. ओके. राष्ट्रांतर्गत संघर्षावर एक प्रश्न आहे. अजून काय? सांस्कृतिकडे कोण अधिक झुकलेले असते? ओके. सांस्कृतिककडे कोण अधिक झुकलेले असते? सांस्कृतिक इथं जागा आहे. ठीक आहे. सांस्कृतिक इथं भेटले पण आपल्याला सांस्कृतिक. ओके.
आणि शेवटचा प्रश्न आहे, राष्ट्रधर्मात कोणाला अनन्यसाधारण महत्व आहे? परत राष्ट्रधर्मावर प्रश्न आहे. ठीक आहे, राष्ट्रधर्मावर 2 प्रश्न आहेत. ओके, राष्ट्रधर्मात कोणती गोष्ट अपेक्षित असते आणि राष्ट्रधर्मात, हे फास्ट होतं आता, इथं स्क्रीनमुळे आपण खाली वर करायला जरा वेळ लागतोय. राष्ट्रधर्मात कोणाला अनन्यसाधारण महत्व? ठीक आहे, बघा आता पॅसेज वाचू आपण. राष्ट्रधर्म शब्दातील राष्ट्र कल्पनेशी भावनात्मक बंध जोडलेले असल्यामुळे राजकारणाला त्यात महत्व आहे, तरी सुद्धा एकमेव त्यालाच महत्व असत नाही. बघा, सांस्कृतिककडे त्याला अधिक कल असतो. लोक समूह अंतर्गत एक जवळीकाचा बंध त्यात असतो, पण समान धर्म हे फार महत्वाचे तत्व आहे. यामुळे राष्ट्रीय जाणीव प्रखर होते. त्यातून समाज हित संबंधाच्या संरक्षणासाठी राष्ट्रीय भावना मूर्त रूप धारण करते. ओके, समान राष्ट्रीय भावना त्यातून उत्पन्न होऊन राष्ट्रधर्माच्या विचाराने एक सुसंस्कृत अवस्था येते. धर्म ज्याप्रमाणे देवाची निर्मिती करतो, त्याप्रमाणे राष्ट्रधर्म राष्ट्रमातेला सगुण देवी स्वरूपात साकारतो. की राष्ट्रधर्मावर काय प्रश्न होता? राष्ट्रधर्मात कोणती गोष्टी अपेक्षित असते? देशप्रेम, देशनिष्ठा, अन्य राष्ट्रांविषयी उपेक्षा, सांस्कृतिक भेदभाव आणि असमंजस्यपणा. ठीक आहे, नाही अजून सापडलं. राष्ट्रधर्मात देशप्रेम, आपल्या राष्ट्राविषयी आदर, राष्ट्राविषयी नितांत आदर असतो. पण राष्ट्रवादात बघा, राष्ट्रधर्मात काय? देशप्रेम आणि राष्ट्राविषयी नितांत आदर. कोणती गोष्ट अपेक्षित आहे? देशप्रेम आणि देशनिष्ठा. उत्तर पहिलं सापडलेलं आहे. ठीक आहे, नंतर पुढे बघा. पण राष्ट्रवादात असणारा अन्य राष्ट्रांविषयीचा अपेक्षाभाव राष्ट्रधर्मात नसतो. ओके, राष्ट्रवादात शासनाची एकता, आर्थिक एकता, राजकीय लक्ष्यपूर्तीला महत्व आहे, तर राष्ट्रधर्मात सांस्कृतिक ऐक्याला महत्व दिले जाते. ओके, थोर राष्ट्रीय पुरुषांविषयी त्यांच्या विजयाच्या पराक्रमाच्या विषयी आदर व्यक्त केला जातो. राष्ट्रवाद हा वास्तवावर उभा असतो, तर राष्ट्रधर्म आदर्शवादाचा आश्रय. वास्तविकता कठोर असते, म्हणून राष्ट्रवादामुळे विभिन्न राष्ट्रात अभ्युदय आणि विकासाच्या स्पर्धेतून तंटे, झगडे व संघर्ष होणे स्वाभाविक असते. स्वार्थवश स्पर्धा, प्रतिद्वंदिता पराकोटीला जाते. त्यातून विकृती येऊन युद्धांना आमंत्रण दिले जाते. बघा, राष्ट्रवादात दृष्ट आणि आक्रमक तत्वांचा समावेश असतो. जर्मनीचा हिटलर, इटलीचा मुसोलिनी यांनी आपल्या राष्ट्रवादाचा अतिरेक करून सर्व जगाला भाजून काढले. संपूर्ण जगाची आर्थिक आणि राजकीय कोंडी केली, जी सर्वांनाच अहितकारक ठरली. ओके, प्रगत राष्ट्रीय राष्ट्रवादाला विकृत रूप देऊन साम्राज्यवादाच्या समर्थनाने राज्य विस्तार करण्यासाठी दुबळ्या राष्ट्रांवर आक्रमणे करतात. ओके, अनेक राष्ट्रांमध्ये संघर्षाला राष्ट्रवादच खतपाणी देत राहिल्यामुळे, बघा राष्ट्रवाद काय खतपाणी देतो असा काहीतरी प्रश्न होता. राष्ट्रांतर्गत संघर्षाला असा प्रश्न होता. बघा, राष्ट्रांतर्गत संघर्षाला कोण निमंत्रण देतो? तर राष्ट्रवाद. उत्तर निघालेले. ठीक आहे, नंतर बघा, हे बघा, राष्ट्रांमध्ये संघर्षाला राष्ट्रवाद खतपाणी देत राहिल्याने वातावरण बिघडविण्याच्या कारणीभूत ठरलेला आहे. राष्ट्रवादात स्वार्थ भावना अधिक प्रबळ असते. ती प्रबळताच दुर्बळ राष्ट्रांचा घात करण्यात गुंतलेली असते. मानव जातीच्या कल्याणाचे राष्ट्रधर्मात असलेले तत्व राष्ट्रवादात नसल्यामुळे, राष्ट्रवादात काहीतरी नाही असं विचारलं होतं. राष्ट्रवादात कोणती गोष्ट अपेक्षित नसते, तर काय? मानव जातीच्या कल्याणाचे राष्ट्रधर्मात असलेले तत्व. ओके, बघा, मानव जातीचे कल्याण हे अपेक्षित नसते. 3 उत्तर निघले आपल्याला. पुढे बघा आता, 20व्या शतकाच्या पूर्वार्धात 2 वेळा महायुद्धांमुळे अधिक वाईट तऱ्हेने जगात अनेक देश भरडले गेले. साम्यवादाचा जन्म राष्ट्रवादाच्या विकृतीतूनच प्रतिक्रिया स्वरूप झाला. रशिया व चीनने ते दाखवले. विकृत राष्ट्रवादाच्या उन्नत, समृद्ध आणि शक्तिशाली राष्ट्र मित्र राष्ट्रांबरोबर ही अतिशय हीन व माणुसकीला काळिमा भासणारे व्यवहार करण्यात मुळीच संकोच करीत नाहीत. 1962 साली आपण हा अनुभव घेतला आहे. त्यामुळे राष्ट्रवादाला शासन सत्ता बळकावणे हेच महत्वाचे वाटते. पण राष्ट्रधर्मामध्ये धार्मिक, सामाजिक सुधारणांकडे अधिक लक्ष देण्याला महत्व दिले जाते. ओके, नंतर राजकीय विचारांची उपेक्षा केली नाही तरी फार महत्व दिले जात नाही. त्यामुळे राष्ट्रधर्माचे अनेक प्रणेते राजकारणाशी संबंधितही असत नाहीत. ओके, बघा, राष्ट्रवाद राज्याला सर्वश्रेष्ठ राजकीय संस्था मानतो. तो सामान्य लोकांच्या मनाचा ताबा घेतो. पण राष्ट्रधर्म सांस्कृतिक जीवनाचे अधिष्ठान असून त्यामध्ये वर म्हटल्याप्रमाणे राजकारण असेलच पाहिजे असे नाही. त्यामुळे अनेकांना राष्ट्रधर्माला अंतिम निष्ठा मानणे योग्य वाटते. धर्माशी असलेली निष्ठाच राष्ट्रधर्मात अभिप्रेत आहे. कारण धर्मात ईश्वराला, तर राष्ट्रधर्मात मातृभूमीला अनन्यसाधारण महत्व आहे. बघा, विचारलं होतं राष्ट्रधर्मात कोणाला महत्व आहे असा काहीतरी प्रश्न होता. बघा, राष्ट्रधर्मात कोणाला महत्व आहे? कोणाला महत्व दिलं इथं? मातृभूमीला. म्हणजे मातृभूमीला म्हणजे याचा अर्थ काय की तुम्ही पॅसेज वाचेपर्यंत तुमचे 4 प्रश्न सुटलेले आहेत. तुम्हाला 4 प्रश्नांची उत्तर मिळालेली आहेत.
आता इथे जर असं पाहिलं तर तुम्हाला कीवर्ड तुम्ही लिहिलेले असतात, त्यामुळे तुम्ही उत्तरापर्यंत किंवा तुम्ही पॅसेज वाचताना त्या कीवर्डला लक्ष दिले की तुम्हाला समजून जाईल की इथं थांबायचंय, खाली परत बघायचंय, असं सोडवत सोडत तुम्ही उत्तरापर्यंत पोहोचणार आहे. ठीक आहे, ही एक पद्धत झाली. दुसरी पद्धत काय, तुम्ही पूर्ण संपूर्ण पॅसेज मन लावून वाचणे आणि नंतर त्यानंतर प्रश्न वाचणे. पण जनरली काय होतं की आपलं त्या फ्लो मध्ये लक्ष नसतं, कारण आपल्याला बाकी इंग्रजीचं टेन्शन असतं, इंग्रजीकडे आपण जाणार असतो या पॅसेज नंतर. आणि त्यावेळेस काय होतं आपल्याला की आपण त्या पॅसेजचं पूर्णपणे आपलं आकलन होईल का नाही याची शक्यता नाही. आणि त्यावेळेस परत परत प्रश्न वाचले की आपण परत पॅसेजमध्ये मग ते कीवर्ड शोधायला जातोय. तर त्यापेक्षा असे कीवर्ड जर लिहिले तर तुम्हाला पॅसेज संपेपर्यंतच तुमचे 3 ते 4 प्रश्नांची उत्तर मिळणार आहेत. आता कोणता प्रश्न राहिला इथं, तर संस्कृतीकडे कोण अधिक झुकलेले दिसते. राष्ट्रवाद झुकलाय का राष्ट्रधर्म झुकले, तर कुठेतरी कन्फ्युजन आहे बघा. इथं आहे बघा, दोघांमध्ये कंपॅरिझन केलं होतं ना. सुरुवात बघा, राष्ट्रधर्म शब्दातील राष्ट्र कल्पनेशी भावनात्मक बंध जोडले असल्यामुळे राजकारणाला त्यात महत्व, तरी सुद्धा एकमेव त्यालाच महत्व असत नाही. संस्कृतीकडे अधिक कल असतो कोणाचा, राष्ट्रधर्माचा. उत्तर निघालेले म्हणजे झाले आपले 5 प्रश्नाचे उत्तर एकदम करेक्ट निघालेले आहेत. ओके, राष्ट्रधर्म. ठीक आहे, तर या पद्धतीने आपल्याला पॅसेज सोडवायचा आहे. आता बघा, 21 सप्टेंबर रोजी जी होणारी गट क ची मुख्य परीक्षा आहे, त्या गट क मुख्य परीक्षेपूर्वी जवळपास 27 दिवसापूर्वी हा पेपर झाला होता. आता आपल्याला काही गोष्टी लिहून घ्यायच्यात की या 18 ऑगस्ट रोजी झालेला हा पेपर, आणि त्यातून आपल्याला काय लीड मिळाली. लीड म्हणजे काय, तुमचे मित्र काय पोलीस डिपार्टमेंटमध्ये असतील तर त्यांना विचारा लीड म्हणजे काय. म्हणजे एखाद्या गोष्टीतून लीड मिळते म्हणजे काहीतरी असा पुरावा मिळतो, मग तिथून आपण त्या अँगलने त्या तपासाची दिशा बदलतो. तर आता आपल्याला आपल्या अभ्यासाची शेवटच्या 10 दिवसांमध्ये दिशा बदलायची म्हणजे काय, तर आहे तोच करायचा आहे. फक्त काही गोष्टी तुम्हाला माहित पाहिजेत की कोणत्या गोष्टी तुम्ही फोकस करायला पाहिजेत, म्हणजे कोणत्या गोष्टी तुम्हाला इग्नोर करायच्या नाहीत किंवा जास्त फोकस करायच्यात. लक्षात ठेवा, शब्दशक्ती हा टॉपिक, याच्यावर बघा गट ब मुख्य परीक्षेला 2 प्रश्न आले. आता परत ह्या पेपरला 1 प्रश्न आला. म्हणजे शब्दशक्ती तुम्ही अभिधा व्यंजनाचे सगळे उदाहरण करायचे, तोंडपाठ करा. लक्षात नाही राहिले तर कसंही करून लक्षात ठेवा, उदाहरणे डायरेक्ट तोंडपाठ करा की हे उदाहरण या प्रकारामध्ये. ओके, एका खाली एक लिहून घ्या उदाहरणे. एक ते पान सारखं 10 दिवस इकडे तिकडे जाता येता वाचत राहा. फोटो काढा, त्याचा फोटो उघडला की ते दिसलं पाहिजे. स्क्रीन सेव्हर ठेवा, वॉलपेपर ठेवा, तोच फोटो 2 दिवस तुमची सगळी उदाहरणे लक्षात राहतील. कशाची, शब्दशक्तीचे. जर लक्षात राहत नसेल तर एकदा वाचलं, 10 दिवस गॅप टाकला, कसं लक्षात राहील, लक्षातच राहणार नाही. तुम्ही ते रिलेट करा कसं. ठीक आहे, नंतर बघा वाक्य पृथक्करणावर तर या पेपरमध्ये 4 प्रश्न आले, आणि मागच्या पेपरमध्ये पण जे गट बचे आणि राज्यसेवेची मेन्स होती त्यावर पण प्रश्न आलेत. म्हणजे वाक्य पृथक्करणावरचे सेंटेन्स टाईप प्रश्न येण्याचे चान्सेस आहेत. तर ते मी जे सेंटेन्स टाईप सगळं दिलंय का ना ह्या पेपरमध्ये, सगळं परफेक्ट करायचे. प्लस एक 50-55 उदाहरणे आहेत आयोगाने दिलेली. आता आपलं वर्कबुक बॅच ज्यांनी केली तर त्यांना आपण हे सगळे 50-55 डिटेलमध्ये एका खाली एक दिले. ज्यांनी नसेल केली तर शेवटच्या 10 दिवसांमध्ये एकदा त्या उदाहरणांवर तुमच्याकडे असतील तर नजर फिरवायचे. वाक्य पृथक्करणामध्ये विधान पूरक कधी आहे, उद्देश विस्तार कधी आहे, उद्देश कधी आहे, ते एकदा उदाहरण पाहून घ्यायचे. ओके, नंतर काय, शब्द सिद्धी हा टॉपिक ग्रुप सी मेन्स साठी एकदम परफेक्ट करून घ्यायचा आहे. अरबी, फारसी, देशी तत्सम शब्दांवर प्रश्न असणार आहेत. जे प्रश्न आता तुमचे पाठ झालेत, जे शब्द पाठ झालेत ते इग्नोर करा. जे शब्द तुमच्या अजून लक्षात राहत नाही त्याच्यावर काम करा. ठीक आहे, अजिबात चुकवायचं नाही. शब्द सिद्धीवर जर चुकला तर तो तुमचा मार्क तुम्हाला खूप तोटा ठरणार आहे. ठीक आहे, तर तो प्रश्न तुम्हाला बरोबरच काढायचा आहे. कसंही करून शेवटच्या 10 दिवसांमध्ये तुम्हाला शब्द सिद्धीवर उपसर्ग घटित, नंतर प्रत्यय घटित, नंतर अनुकरण वाचक, अभ्यस्त शब्द, अंशाभ्यस्त शब्द, सगळ्याच्या सगळं पाठ करून टाकायचंय. आणि अजून सगळ्यात महत्वाचा टॉपिक आहे वाक्यांचे प्रकार. संयुक्त वाक्य, मिश्र वाक्य, संयुक्त, मिश्र आणि केवल यांच्या प्रकारामध्ये नेमकं काय, प्रधान वाक्य कुठं असतं, गौण वाक्य कुठं असतात, किंवा सगळीकडे प्रधान वाक्यच असतात ते कोणत्या वाक्यामध्ये, सगळं परफेक्ट करायचंय. नंतर समुच्चय बोधक सविनियुक्त कुठं, म्हणजे प्रधानत्व बोधक उभयान्वय याव्य कुठं, गौणत्व बोधक उभयान्वय याव्य कुठं, हे पण परफेक्ट करायचंय. ठीक आहे, अजून काय, समानार्थी शब्द, एक समानार्थी शब्द, एक 70-80 समानार्थी शब्द असे महत्वाचे आहेत ना, ते एकदम परफेक्ट करून ठेवा. ठीक आहे, ते वारंवार विचारलेले सगळे शब्द येतं.
कमळ, चंद्र, सूर्य, पृथ्वी हे जे शब्द आहेत ते परफेक्ट करून ठेवायचे आहेत आपल्याला. आणि अजून काय शेवटचा, आकड्यांमध्ये फसायचं नाही. जर आकडा विचारला हे वर्ण एवढं ते वर्ण तेवढे, तर आकड्यांमध्ये बरोबर करण्यापूर्वी एकदा क्रॉस चेक करून घ्या, एकदा अजून त्याच्यावर विचार करा. जसं आपण आता मगाशी फसलो की अनुनासिके 5 आहेत का 6 आहेत, तर 6 बऱ्याच जणांनी केला असेल तर फसणारे तुम्ही लक्षात ठेवा, तिथं विचार करायचा आहे, आकड्यांमध्ये फसायचं नाही, काही गडबडीत चूक करायची नाही. तर हे जे 7-8 टॉपिक आहेत जिथून आपल्याला लीड मिळालेली या पेपरच्या माध्यमातून, तुम्हाला नक्कीच ग्रुप सी 21 सप्टेंबरला होणाऱ्या पेपरमध्ये तुम्हाला याचा फायदा होणार आहे. सर्वांना गट क मुख्य परीक्षेसाठी सर्वांना मराठी मीडियम कडून शुभेच्छा. तुम्हाला त्या पेपरमध्ये 47, 48, 49 पैकीच्या पैकी मार्क पडो ही ईश्वरचरणी प्रार्थना. ओके, धन्यवाद.